ते स्मार्ट कार्ड आहे जे मेट्रोत बसमध्ये किंवा तेच कार्ड पुण्यात मुंबईत बंगलोर सगळ्या मेट्रोमध्ये चालेल अशी एक व्यवस्था उभी होती आहे. त्या व्यवस्थेत त्या बसेस 45 मिनिटात चार्ज झाल्या पाहिजे असे काही चार्जर नवीन बसवण्याकरता काही विचार असेल. महानगरपालिकेनी महानगरातल्या नागरिकांकरता त्यांच्या ज्या ईव्ही व्हेकल आहेत त्या चार्ज करण्याकरता काही व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. त्याकरता एक 10 ठिकाणचं टेंडर त्यांनी केलं आहे. सगळ्या विषयांवर बसच्या विषयात चर्चा झाली. एक जो नितीनजींच्या एक स्वप्नाचा प्रकल्प होता जो या रिंग रोडने येणार होता आरडी पासून तर प्रकाशनगर पर्यंत, तोही प्रकल्प आता शेवटच्या ठिकाणी मंजूर होईकरता झाला, तोही मंजूर होईल, त्याच्यावर चर्चा झाली. कचरा व्यवस्थापन हा जो विषय कचरा नागपूर शहरातला कचऱ्याची उचल बाबतीतलं परसेप्शन तक्रारी विषय घेऊन या कचऱ्यात आजपर्यंत महानगरपालिकेने काय काम केलं आहे, काय काम करण्याची गरज आहे, डम्पिंग यार्डमध्ये काय करायचं आहे, काय करण्याची गरज आहे, कुठे कमी पडतो आहे. कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत झोनशा 2 झोनशा टेंडर काढायचं का, हे टेंडर रद्द करून याच्यावर एक 3-4 दिवसात मान्य आयुक्त आणि सगळ्या अभ्यास करून 3-4 दिवसात परत नितीनजीसोबत बसून एक निर्णय घेण्याच्या याच्यात आहे. त्यानंतर हे सिटी सर्व्हिस टाकतात, आल्यानंतर ते डिमांड इश्यू होते. गेल्यानंतर भरपूर वेळ लागते, कारण आजच्या तारखेमध्ये सिटी सर्व्हिस प्लेन टेबल सर्व्हे करून प्रस्ताव पडल्या, NIT पैसे भरल्या, त्यांच्याकडे मेन पॉवरची प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ते टप्प्याटप्प्यानं ते करतात. म्हणून आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं का कलेक्टर साहेबांनी मान्य केलं, आम्ही 2 अधिकारी NIT देतो आणि तिथं ॲपद्वारे ते मोजणी केली आहे, त्याद्वारे आम्ही ताबडतोब तो मार्ग काढतो आणि NIT मध्ये डिमांड होईल, तो एक मार्ग काढण्याचा तर फ्री होल्ड तर बनण्याच्या अंतर्गत जे एखाद्या व्यक्तीला जर 10,000 फुटाच्या भूखंड अगर लिलावाद्वारे विकला असेल, त्यानं 200-250 फ्लॅटची स्कीम बांधली असेल, ग्राउंड रेट कोण देणार आहे, कारण लिलावाद्वारे घेणारा व्यक्ती विभाग करून नक्की होऊन जाते. आणि अशा प्रकारचे जे भूखंड आहे त्याच्यावर फ्लॅट स्कीम बनली आहे. NITने 2% ग्राउंड रेटच्या माध्यमातून परेशान आहे, कारण 1 करोडच्या अगर एखाद्याने लिलावामध्ये प्लॉट घेतला तर त्याला 2% म्हटल्याने 50 लाख रुपये त्याला वार्षिक भरणं पडते. 1 करोडच्या 2 लाख रुपये वार्षिक त्याला भरणं पडते. त्याच्यामुळे लोकही परेशान होते. त्याच्या मधला मार्ग म्हणून NIT स्टील मध्ये असेल, वाणिज्यिक मध्ये असेल, निवासी मध्ये असेल, लिलावाद्वारे त्यांनी प्लॉट दिले असेल, तर या सगळ्याच्या फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे. त्याच्यात काही तांत्रिक दृष्ट्या अडचण बी आहे, त्याचा मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. त्या धर्तीवर महानगरपालिका असेल, नजूल असेल, जे काही एजन्सी असतील, त्या धर्तीवर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि त्याला आता चालना मिळालेली आहे आणि लवकरात